माझी ठेव. वेलकम बॅक. यू वॉचिंग टेक गुरु. अमृता आणि अंकित बरोबर. अंकित, मागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये विकिपीडियाची एक कॉन्फरन्स झाली आणि फर्स्ट टाइम देशामध्ये म्हणजे फर्स्ट टाइम जगात कुठेही अशी एक कॉन्फरन्स झाली की ज्यामध्ये रिजनल लँग्वेजेस मधला विकिपीडिया रिच कसा करता येईल यासाठीचे प्रयत्न झालेले आहेत. एक सेकंड जरा पॉज बटन दाबून थोडं रिवाइंड करूया. विकिपीडिया काय आहे, आम्ही कशाबद्दल बोलतोय? विकिपीडिया इज द वर्ल्ड्स रिचेस्ट अँड द मोस्ट एक्सटेन्सिव्ह फ्री ऑनलाईन एन्सायक्लोपीडिया. आणि याच्यात चांगली गोष्ट ही आहे की एरवी आपण ब्रिटॅनिका आपल्याला एन्सायक्लोपीडिया माहिती असते, पण ते एकदम जाड असे पोथीसारखी पुस्तकं असतात जी तुम्हाला कॅरी करावी लागतात. एक्झॅक्टली. आता त्याची बिलकुल गरज नाहीये, कारण विकिपीडियावर तुम्हाला जे इन्फॉर्मेशन पाहिजे एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑनलाईन फॉर फ्री. अजून एक चांगली गोष्ट, लेट्स से तुम्हाला स्ट्रॉबेरी बिस्किट बद्दल जास्त माहिती आहे पुण्याच्या आणि तुम्हाला काही इन्फॉर्मेशन ऍड करायची आहे स्ट्रॉबेरी बिस्किटच्या विकिपीडियाच्या एंट्री बद्दल, तुम्ही स्वतः ऍड करू शकता, एडिट करू शकता. सो इट्स अ डेमोक्रॅटिक एन्सायक्लोपीडिया अँड इट्स ऑब्वियसली टेकन द वर्ल्ड बाय स्टॉर्म. असे काही भन्नाट अनुभव आले. आपण पाहूयात विकिपीडिया कॉन्फरन्स आणि सोबत त्याच वेळी मराठी चॅप्टरची जी लोक आहेत विकिपीडियाच्या त्यांच्याशी सुद्धा मी गप्पा मारल्या, जाणून घ्यायचा प्रयत्न केला की मराठी विकिपीडिया या सगळ्यामध्ये कुठे आहे. अशांशी गप्पा मारणार आहोत की विकिपीडियाचा मराठी चॅप्टर, मराठी विकिपीडिया समृद्ध करण्याचा प्रयत्न ज्यांनी सुरू केलाय त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत राहुल, मंदार आणि सुगंध आहेत. हे तिघही मराठी विकिपीडियासाठी खूप काम करतात. त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात. गुगल केलं की पहिल्या 1-2 हिट्स मधली हिट असते ती विकिपीडियाची असते आणि अशा विकिपीडियामध्ये मराठीतनं माहिती जर मिळाली तर मराठी जो माणूस आहे त्याला ती जास्ती लवकर समजून घेण्याचा प्रयत्न असतो, तो जास्ती लवकर समजू शकतो. सध्याची मराठी विकिपीडियाची स्थिती कशी आहे? सध्या मराठी विकिपीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. मराठी विकिपीडियाची सुरुवात 2003 मध्ये झाली महाराष्ट्र दिनी आणि आता सध्या मराठी विकिपीडियामध्ये जवळजवळ 34,700 आर्टिकल्स आहेत आणि जवळजवळ 150 एडिटर्स खूप रेग्युलर बेसिसवरती त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. मराठीतून वाचणं बहुतेकांना सोपं जातं, पण मराठी टाईप करायचं म्हटलं की बहुतेकांना एक कुठेतरी थोडंसं अडचण येते, कारण आपण प्रत्येक जण वेगवेगळे कीबोर्ड्स, वेगवेगळे फॉन्ट्स वापरत असतो. मराठी विकिपीडियामध्ये जर कोणाला आता स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं असेल तर काय आहे, म्हणजे मराठी टाईप करणं कितपत सोपं आहे, तुम्ही काय सजेस्ट कराल? मराठी टाईप करणं सोपं आहे, फार काय अवघड नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याला इंग्लिश टायपिंगची सवय असल्यामुळे काही जण ट्रान्सलिटरेशन करतात, ते फोनेटिक कीबोर्ड वापरून करतात, काही जण नॉर्मल इन्स्क्रिप्टचा जो आहे ते वापरून करतात. मराठी विकिपीडियावर सोय आहे, देवनागरीत टाईप करायची सोय आहे. तसं जर नसेल करायचं तर रेग्युलर तुम्ही बाकीचं असं टाईप करता ते टाईप करून ते कॉपी पेस्ट करून विकिपीडियावर तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. सो बरेच वेगवेगळे ऑप्शन अवेलेबल आहेत. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली जे जे काय सोपं वाटेल तसं तसं करू शकता. अनेक लोक अशी असतील की ज्यांना विकिपीडिया वाचून माहितीये पण आपण एडिट करू शकतो हे इतपत माहितीये, पण मी नेमकी ह्याच्यात आणखीन काय भूमिका देऊ शकतो हे ज्यांना माहित नाही, ज्यांना उत्सुकता आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? काही बेसिक गोष्टी की जे सगळे करू शकतील. एडिट समजा नसेल करायचं किंवा पण तुम्ही फोटो तुम्ही जे काय काढता ते सुद्धा आता युनिव्हर्सिटीचे फोटो आहेत ते सुद्धा आपल्याला लागतात. त्याच्यामध्ये फक्त टेक्स्ट म्हणजे फक्त मजकूरच्या पेक्षा इमेजेस जी काय चित्र असतात ते जास्त महत्वाचे आहेत, ते कोणालाही पटकन कळतात. तशी आता आपल्याला खूप जरुरी आहे, मराठीसाठी आहे आणि बाकी सगळ्या भाषांसाठी सुद्धा आहे. तो जो कंटेंट जर आपल्याला देऊ शकत असतील लोक तर तो सुद्धा खूप उपयोगाचा आहे. ओके. आणि मराठीसाठी स्पेसिफिकली वेगवेगळे विषय की बाबा या विषयावर आपल्याला लेख पाहिजेत हे जरी लोकांनी सांगितलं किंवा सुरुवात जरी करून ठेवली तर त्याच्यानंतर लोक आपोआप पुढे येऊन ते चालू होतं का.
अपार्ट फ्रॉम म्हणजे मी याच्यामध्ये जी भर घालायची, लेखांची जी भर घालायची, तर प्रत्येकाची छंद, प्रत्येकाची आवड, प्रत्येकाचं त्याकडे असलेलं इन्क्लिनेशन. सो आम्ही असं म्हणतच नाही की प्रत्येकाने टाईपरायटर घ्यावा किंवा कम्प्युटर घ्यावा आणि लिहितच सुटावं. ज्यांना ज्या क्षेत्रातली आवड आहे, ज्या क्षेत्रातली माहिती आहे, त्या क्षेत्र निवडून त्याच्यावरती सुद्धा ते त्या लेखांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भर घालू शकतात. फक्त आर्टिकल लिहिणं असं नाही आहे, तर इथे तंत्रज्ञानाची पण मोठ्या प्रमाणामध्ये गरज पडते. तर बरेचसे प्रोग्रामर्स, ग्राफिक एडिटर्स एकत्र येऊन मराठी विकिपीडियासाठी लागणारं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पण निर्माण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोग्रामर सुद्धा मराठी विकिपीडियावर कंट्रीब्यूट करतात. त्यांना मराठी आलंच पाहिजे असं जरुरी नाही आहे, परंतु त्यांना प्रोग्रामिंग लँग्वेज येत असेल किंवा प्रोग्रामिंगमध्ये जर त्यांना इंटरेस्ट असेल तर त्या तऱ्हेचं योगदान ते मराठी विकिपीडियावर देऊ शकतात. मराठी विकिपीडियाला समृद्ध करण्यासाठी हे सगळेजण सतत प्रयत्न करतायत आणि त्याचसाठीचे वेगवेगळ्या भाषांसाठीचे प्रयत्न देखील सुरू झालेले आहेत. तुम्ही आम्ही काय करू शकतो या मराठी विकिपीडियासाठी याचा विचार करायची वेळ आता आलेली आहे. ओके, फॅन्टॅस्टिक कॉन्फरन्स अमृता, आणि लुक्स लाईक वी हॅड अ लॉट ऑफ फन ऑल्सो. पण आता टेकगुरूच्या वतीने, विकिपीडियाच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीने आम्ही तुम्हाला सगळ्यांना अपील करतो की विकिपीडिया मराठी याला पॉप्युलेट करण्यासाठी आता तुम्हाला पटापट पोस्ट लिहायला सुरू केलंच पाहिजे. ओके, सो टेकगुरूमध्ये थांबायची वेळ झालेली आहे आणि अंकितचं गाणं पुन्हा सुरू झालेलं आहे. काय गाणं आहे हे अमृता? पुढे हॅलो, सॉरी, टेगरूला तुम्ही फॉलो करू शकता facebook.com/टेगरू इंडियावर, किंवा ट्विटरवरही तुम्ही अमृता आणि मला गाठू शकतात. अँड यू कॅन आस्क ऑल युअर क्वेश्चन्स ओव्हर देअर, किंवा आता गुगल प्लस वरही टेगरू आहे, आम्ही दोघंही आहोत, आणि यू कॅन आस्क अस युअर क्वेरीज अँड सेंड युअर फीडबॅक ओव्हर देअर. आणि कोलावेरी डीची लिंक तुम्हाला सगळीकडे मिळेल, सगळीकडे पोस्ट केली आहे मी, सगळीकडे. ओके, तो आपण